विनायक राऊतांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याची माहिती. सून गिरिजा यांच्याकडून गंभीर आरोप. वादाप्रकरणी 23 जुलै रोजी ठाणे सत्र न्यायालयात सुनावणी. सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्यांमध्ये देवेंद्र फडणवीस तिसऱ्या क्रमांकावर. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाबाबत शरद पवारांना टाकलं मागे. उद्धव ठाकरे यांची आज पत्रकार परिषद. ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण. कॅगच्या अहवालातून इशारा. 3,541 कोटी खर्चाचं समर्थन करता येणार नसल्याचंही नमूद. महाराष्ट्राला गती देण्यासाठी फडणवीस सक्षम मुख्यमंत्री. आमदार रवी राणांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक. राज्यातील 9 पायाभूत प्रकल्पांचं लोकार्पण. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण. सर्व वाटोळा झाल्यावर उद्धव ठाकरेंना राम आठवला. नवनीत राणांचा जोरदार टोला. मुंबईतील पायधुनीत सुरक्षा रक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार. आरोपीला फाशी देण्याची संतप्त नागरिकांची मागणी. अंधेरीतील लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू. बिर्याणी खाल्ल्यानंतर तरुणीला उलट्यांचा त्रास. मृत्यू नैसर्गिक की हत्या, तपास सुरू. एक्सप्रेसमध्ये मद्यधुंद अवस्थेतील चणे विक्रेत्याची टीसीला बेदम मारहाण. त्रिवेंद्रम नवी दिल्ली सुपरफास्ट एक्सप्रेसमधील प्रकार. रेल्वेतील अवैध विक्रेत्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. माऊलींच्या पालखी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ. हडपसरमध्ये 10 महिला भाविकांचे दागिने लंपास. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध. चिपळूण शहरात रिव्हर्स घेताना कार थेट नदीत कोसळली. पाण्याची पातळी कमी असल्यानं चालक बचावला. संरक्षण भिंतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. घरगुती ग्राहकाला 1 लाखांचं वीज बिल. पुण्यातल्या डोणजे गावात महावितरणचा ढिसाळ कारभार. छोट्याशा खोलीला 1 लाखांचं वीज बिल कसं? महावितरणकडे तक्रार. रत्नागिरीच्या दापोलीत ऐतिहासिक वारशाला धक्का. गोवा किल्ल्याची तटबंदी कोसळली. संवर्धन कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह. यवतमध्ये वारीच्या मार्गावर खासदार सुप्रिया सुळे वारकऱ्यांच्या सेवेत सहभागी. स्वयंपाकघरात जाऊन वारकऱ्यांसाठी स्वतः थापल्या भाकऱ्या. तुकोबांच्या पादुकांचं दर्शनही घेतलं.